नमस्कार मंडळी. तर आजपासून आपण बघणार आहोत ग्रामर सिरीज आणि त्यातला आपला आहे आज डे 1 आणि डे 1 मध्ये आपण बघणार आहोत व्हाय ग्रामर इज इम्पॉर्टंट अँड सेकंड टॉपिक इज व्हॉट इज नाउन. आज हे दोघंही टॉपिक आपण डे 1 मध्ये बघणार आहोत. चला तर मग आधी बघूया व्हाय ग्रामर इज इम्पॉर्टंट. तर बघा मित्रांनो, ग्रामर म्हणजे काय तर इंग्लिश भाषेचे नियम. आता उदाहरणार्थ बघूया आपण की आय स्कूल गो. हे वाक्य आपल्याला कळतंय थोडं की स्कूलला जातं वगैरे, पण हे ग्रामर रूल प्रमाणे चुकीचं आहे आणि असं आपण ते नाही बोलू शकत. तर करेक्ट सेंटेन्स आहे आय गो टू स्कूल. हे सेंटेन्स बरोबर आहे का? कारण ग्रामरचे नियम यात पाडले गेलेले आहे त्यामुळे. आता आपण बघणार आहोत की ग्रामरचे फायदे काय आहेत. तर करेक्ट सेंटेन्स बोलता येतात, कॉन्फिडन्स वाढतो, त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये चुकत नाही आणि इंग्लिश प्रॉपरही वाटते. स्पीकिंग इम्प्रूव्ह होते, आपली रायटिंग इम्प्रूव्ह होते, स्टुडंट्सला पेपरमध्ये मार्क्स चांगले मिळतात त्यामुळे, आणि इंटरव्ह्यूजमध्ये मदत होते. त्याच्यामुळे आपला जॉबला प्रेफरन्स म्हणजे जॉबच्या ठिकाणी हे चांगलं आहे की आपण व्यवस्थित इंग्लिश बोलतोय, सो इम्प्रेशन चांगलं पडतं. आता हे झालं आपलं ग्रामर. आता आपण आपलं सेकंड पार्ट बघणार आहोत, व्हॉट इज नाउन. चला तर मग आपण बघूया की व्हॉट इज नाउन. डेफिनेशन: अ नाउन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. यात मराठीत याचा अर्थ बघून घेऊ की व्यक्ती, ठिकाण, प्राणी किंवा वस्तूच्या नावाला नाउन म्हणत असतात. एवढी सिंपल आणि इझी डेफिनेशन आहे, लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे की व्यक्ती, ठिकाण, प्राणी किंवा वस्तू हे जे या ज्या काही गोष्टी येत असतील ते म्हणजे नाउन आहेत. तर आता एखादा आपण एक्झाम्पल बघूयात आपण की राहुल इज प्लेइंग. राहुल खेळत आहे. तर यात कोण खेळत आहे तर राहुल. राहुल हा काय झाला, एक प्राणी म्हणजे मानव. तर राहुल हे एक नाउन झालं. हे आपल्याला यात ह्या एक्झाम्पलमध्ये सांगायचं आहे. तसंच आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत की स्कूल म्हणजे वस्तूचं आपण एक्झाम्पल यात घेतलेलं आहे की आय गो टू स्कूल. तर स्कूल काय झालं इथं नाउन झालं. तर मित्रांनो, असे आता आपण बघणार आहोत की म्हणजे वस्तू, प्राणी, ठिकाण आपण हे जे बघितले, आता त्यांचे काय एक्झाम्पल्स बघू आणि त्यांच्या नावावरून आपण त्यांचे काही एक्झाम्पल्स बघूयात. आता जसं की हे ॲनिमल्समध्ये डॉग, कॅट, लायन, एलिफंट, जिराफ, हिपोपोटॅमस, जेवढे काही ॲनिमल्स येतात ते सगळे नाउन आहेत. आता मला इथे सगळं लिहिणं पॉसिबल नाही म्हणून मी 3-4 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, पण जेवढेही ॲनिमल्स आहेत ते सगळे नाउन आहेत. तर आता आपण बघूया त्याचे एक्झाम्पल्स बघूया. द डॉग इज बार्किंग. कुत्रा भुंकत आहे. हे झालं एक वाक्य. तर ह्या सेंटेन्समध्ये डॉग हे नाउन आहे, कारण डॉग काय आहे प्राणी, आणि आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होतं की प्लेस, ॲनिमल, थिंग ह्या गोष्टी ज्यामध्ये येतात ते असतं नाउन. तर डॉग हे नाउन आहे. आता आपण बघणार आहोत थिंग्स म्हणजे वस्तू. तर आता वस्तूंचे एक्झाम्पल्स आहेत बुक, पेन, टेबल, मोबाईल एक्सेट्रा. बरं, ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या, तर ह्या सुद्धा नाउन आहेत. तर आता आपण याचा एक एक्झाम्पल बघणार आहोत. आणि सेंटेन्स आहे दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. बुक पुस्तक, हे माझे पुस्तक आहे. काय आहे माझं पुस्तक? वस्तू झाली ना एखादी, ती कोणाची आहे माझी आहे. तर याच्यात बुक हे नाउन आलं. आता मी तुम्हाला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी देत आहे. तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगा हे जे वर्ड्स आहेत ॲपल, टीचर, ब्युटिफुल, मुंबई, रन यातले नाउन कुठले हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि राईट असेल तर मी तुम्हाला
कॅप्शनमध्ये नक्की कळवेल की तुम्ही सांगितलेलं राईट आहे की रॉंग. आता आज आपण शिकले आहोत की ग्रामर का महत्त्वाचे आहे, नाऊन म्हणजे काय. लक्षात ठेवा, पर्सन, प्लेस, ॲनिमल आणि थिंग यांच्या नावाला नाऊन म्हणतात. आता आपण जो नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहेत ना फ्रेंड्स, तर त्यात आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ नाऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकर लक्षात येईल. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचे ॲन्सरही द्या मला. ओके, बाय बाय, सी यू.